नमस्कार मंडळी, पहा तुमच्या घरात जर सुख समृद्धी लक्ष्मी प्राप्ती जर होत नसेल, लक्ष्मी जर टिकतच नसेल, तर त्याच्यासाठी आपल्याकडं उपाय आहे. तुम्ही कितीही काम करता, कितीही कष्ट करता, सगळेजण पैसे कमवून आणता, पण तरीही आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही. काहीतरी खर्च येतो आणि त्याच्या मागे ती लक्ष्मी निघून जाते. प्रत्येकाचं असंच होत असतं. तर त्याच्यासाठी आपल्याला हा उपाय 100% होणार आहे. तर तुम्ही 100% हा उपाय करून बघा आणि नंतर रिझल्ट सांगा की तुम्हाला ह्याच्यापासून किती फायदा पडला आहे. तुम्ही नंतर कमेंटमध्ये सांगू शकता. तर पहा आपल्याला काय उपाय करायचा आहे. तर आपल्याकडे जे बेलाला फळ येत असतं, तर ते फळ आपल्याला घरी घेऊन यायचं. 2-3 काय असतील ते फळं आपल्याला अगर बाजारामध्ये जर भेटले तरी तुम्ही घेऊन येऊ शकता, किंवा तुमच्या तिथं कुठं झाड असन बेलाचं तर त्याचे फळं तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. आणि ते बेलाचे फळ आणले का ते फोडायचे आणि त्याच्या आतमधला जो गर आहे तो आपल्याला वाळू घालायचा आहे. चांगला कडकडीत आपल्याला वाळू घालायचा आहे. वाळल्याच्या नंतर आपल्याला त्याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करायची आहे आणि ती पावडर आपल्याला दर प्रदोष ज्यावेळेस येईन त्यावेळेस आपल्याला ही पावडर महादेवावर व्हायची आहे. आणि आपल्याला जी लक्ष्मी टिकत नाही त्याच्यासाठी आपली प्रार्थना करायची आहे. तर ही पावडर तुम्ही जर 5 प्रदोष जर महादेवाच्या पिंडीवर व्हायली आणि तुमची इच्छा जी सांगितली, जी तुमच्याकडं लक्ष्मी टिकत नाही हे महादेवाला जर तुम्ही सांगितलं, तुमची जी प्रार्थना आहे ती मनोमन तुम्ही महादेवाला बोलायची आहे. आणि महादेवाला ती जी बेलाची पावडर आहे ती पण खूप प्रिय आहे महादेवाला, कारण बेल पण प्रिय आहे आणि हे त्याचं फळ आहे. जे फळ आपण जे महादेवाला वाहतो ते आपल्याला पण एखादं फळ एखाद्याने दिलं तर आपण किती खुश होतो. तसंच ते महादेवाचं फळ आपण जर त्याची पावडर जर करून महादेवाला वाहिली तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती ही होणारच आहे. आणि एवढी लक्ष्मी प्राप्ती होणार आहे जी आपली लक्ष्मी घरात थांबत नाही ती आपल्या घरात पण थांबणार आहे. आणि सोन्याच्या पावलाने ती आपल्या घरामध्ये चालून येणार आहे आणि स्थिर होणार आहे. तर त्याच्यासाठी हा आपल्याला 100% उपाय आहे. तर तुम्ही हा उपाय एक वेळेस नक्की करून पहा. 5 प्रदोष आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तुम्ही हा उपाय करून तुम्हाला किती फरक पडत आहे तो मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.